बॅक टू दिस चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज जे आपल्याला शिकायचं आहे दॅट इज क्वाड्रेटिक इक्वेशन. ठीक आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन मधला कोणता एक्सरसाइज चालू आहे? एक्सरसाइज नंबर दॅट इज 2.6 आणि 2.6 मधले आपले क्वेश्चन कुठपर्यंत झालेला आहे? क्वेश्चन नंबर अप टू 3rd पर्यंत झालेले आहेत. ठीक आहे, 2.6 जो आहे तो पूर्ण थिओरिटिकल क्वेश्चन आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला थिओरिटिकल कन्वर्ट नाही का, थिओरिटिकल क्वेश्चनचे कन्वर्ट तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये करता यायला पाहिजे. ठीक आहे, जर तुम्हाला थिओरिटिकल एकदा जर कन्सेप्ट समजले असतील तर तुम्हाला इक्वेशन मध्ये कन्वर्ट करता येईल. ठीक आहे, अदरवाइज कन्वर्ट करता येणार नाहीये. म्हणून तुम्हाला व्यवस्थित क्वेश्चन वाचायला लागेल. आणि हा एकदा क्वेश्चन रीड करून समजणार याच्यातली गोष्ट नाहीये. त्यासाठी तुम्हाला रिपिटेशन ठेवायला लागेल. रिपिटेशन म्हणजे काय? नुसतं रिवाइज करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे 2दा 3दा 4दा प्रॅक्टिस झाल्यावरच तुम्हाला हे येणार आहे. हा, काय कायना 2दा जरी प्रॅक्टिस केली तरी लक्षात राहतं, काय कायना एकदा केलं तरी लक्षात राहतं. पण काय कायचं कसं असतं, सारखं सारखं जरी रिव्हिजन केलं तरी लक्षात राहत नाही. पण त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागतील. 5 किंवा 6 वेळा प्रयत्न करावा लागेल. पण 6व्या 7व्या वेळी तुम्हाला नक्कीच येणार. ठीक आहे, म्हणून 2.6 करत असताना व्यवस्थित संयम ठेवून करा. समजतंय का? कारण मी हे परत परत का सांगतोय, थिओरिटिकल क्वेश्चन आहेत ना, सो तुम्हाला डिफिकल्ट जाणं हे भागच आहे, म्हणजे स्वाभाविकच आहे. ठीक आहे, म्हणून व्यवस्थित करा. आणि हा, काय काय ग्रुपमध्ये न्यू स्टुडंट ऍड झालेले. ठीक आहे, ते आता बघत असतील. ओके, पण हा, जे काही नवीन स्टुडंट आहेत त्यांनी पहिले लिनियर इक्वेशन बघा, त्याच्यानंतर क्वाड्रेटिक इक्वेशन बघा. साइड बाय साइड तुम्ही हे लाईव्हला पण येत राहा. ठीक आहे, समजतंय का? माझं लाईव्ह लेक्चर जे असतं ते 8 वाजता म्हणजे का 8 PM ला असतं, पण आज थोडं लेट होणार आहे. ठीक आहे, समजतंय का? रात्री रोज 8 वाजता असतं, आज थोडं लेट होणार आहे. आणि हा, क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये स्टार्टिंग पासून बघा. आणि IMP काय काय सांगितलं मी तुम्हाला? 2.2, 2.3, 2.5, ओके, 2, 3, 5, त्याच्यानंतर 6 एवढं तुम्हाला IMP करावं लागेल. ठीक आहे, आणि हा 2.2 सॉल्व बाय फॅक्टरायझेशन, ते खूप इम्पॉर्टंट आहे. सॉल्व बाय फॅक्टरायझेशन हे प्रत्येक 2.6 मध्ये प्रत्येक वेळेस यूज होणार आहे. म्हणून तुम्हाला फॅक्टर पाडता यायला पाहिजे. ठीक आहे, एवढं मी का सांगतोय तुम्हाला? कारण खूपच इम्पॉर्टंट आहे म्हणून सांगतोय. ठीक आहे, तुम्ही पण काहीतरी करावं. असं नाही की तुम्हाला नाही का, अरे बाबा मी हे डायरेक्ट घेतलंय पण मला येतच नाहीये. त्याच्या पाठीमागं रिझन असं आहे की तुम्हाला एक्सरसाइज 2.2 येत नाही म्हणून तुम्हाला येत नाही. ठीक आहे, रिझन हे आहे. ओके, चला स्टार्ट करतो आता लगेच. बघा, क्वेश्चन मी व्यवस्थित सांगतो, समजून तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 4 त्याला व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, थिओरिटिकल क्वेश्चन समजून घ्या. बघा काय दिलं तुम्हाला इथं, विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर. आता याच्यामध्ये कोण जुना आहे म्हणजे कोण मोठा आहे? बघा, विवेक इज ओल्डर. ओल्डर म्हणजे काय? जुना आहे. म्हणजे विवेक हा किशोर पेक्षा मोठा आहे. समजते का? बघा काय दिलंय, विवेक इज ओल्डर. ओल्डर म्हणजे काय? जुना. सो विवेक हा जुना आहे. कुणापेक्षा? जुना म्हणजे काय? वेळ म्हणजे त्याचं एज जे आहे ते जास्त असणार आहे. ठीक आहे, कुणापेक्षा? दॅन किशोर बाय 5 इयर. ओके, जर समजा किशोरचं एज 5 आहे, समजा इथं 6 आहे. ठीक आहे, किशोरचं एज जे आहे ते 6 आहे असं समजा. ठीक आहे, मग मला सांगा विवेकचं एज किती असेल? किती असेल सांगा बघू. किशोर हा 6 इयर आहे म्हणजे ठीक आहे 6 इयर आहे. मग आता विवेकचं किती असणार? मग 6 मध्ये आपल्याला ऍड करावं लागेल. किती? 5 ऍड करावं लागेल. दॅट इज विवेकचे एज किती असणार? दॅट इज 11. ठीक आहे, सो मग पहिलं स्टार्टिंगला काय लिहिणार? लेट द किशोर प्रेझेंट एज, किशोर प्रेझेंट एज म्हणजे किशोरचं आता सध्याचं एज आपल्याला माहिती आहे का किती आहे? सो नाही माहित. सो मी काय करणार? प्रेझेंट एज बी किती घेऊ? द किशोर प्रेझेंट एज बी X इयर. ठीक आहे, किती वर्षाचा आहे तो आपल्याला माहिती आहे का? नाही. सो मी तिथं काय कन्सिडर केलं? X इयर. ठीक आहे, नाव द विवेक प्रेझेंट एज बी. हा, मग मला सांगा किशोरचं X इयर आहे. हा, मग मला सांगा विवेकचं एज किती असेल? विवेकचं एज बघा, विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर. म्हणजे विवेकचं जे काही एज आहे ते किशोर पेक्षा 5 जास्त आहे. सो दॅट इज X+5 इयर. X+5
इयर. ठीक आहे, हे कंडिशन आहे. ओके, सो नाव अकॉर्डिंग टू कंडिशन, सो काय कंडिशन आहे रे बाळांनो, बघा कंडिशन नीट वाचा. द सम ऑफ म्हणजे ऍडिशन. ओके, द रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस. रेसिप्रोकल म्हणजे काय, जर समजा एखादी व्हॅल्यू 2 आहे. ओके, तर मला ह्याचं रेसिप्रोकल करायचंय. तर रेसिप्रोकल कसं येणार, दॅट इज 1/2. समजा एखादी व्हॅल्यू 1/2 आहे. ठीक आहे, सो मला ह्याचं रेसिप्रोकल करायचंय. सो 2 वर येणार, 1 खाली जाणार, सो 2 लिहिणार. जर समजा इथं 5 आहे आणि ह्याचं मला रेसिप्रोकल करायचंय, सो मी इथं काय लिहिणार, 1/5 लिहिणार, 1/5 लिहिणार. ठीक आहे, सो नीट लक्ष द्या, बघा काय दिलं. मी थोडं जरासं हळू घेतो, वाटलंच तर कमी 3 क्वेश्चन घेतो मी. ओके, पण नीट तुम्हाला समजलं पाहिजे. बघा काय, द सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस. रेसिप्रोकल ऑफ एज म्हणजे काय, एक्स आहे. सो इथं एक्स आहे, ह्याचं रेसिप्रोकल काय ना, 1/x आहे ना. सो दॅट इज 1/x प्लस देअर एज, म्हणजे हे पण एज आहे ना. हे कुणाचं होतं एज, किशोरचं एज होतं. मग विवेकचं एज किती आहे, दॅट इज x+5. सो इथे ना रेसिप्रोकल करा, 1/x + 5 येणार. ठीक आहे, किती दिलंय, इज 1/6. इज म्हणजे इक्वल टू 1/6 आहे ना. ठीक आहे, हे झालं सम. असं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, मग आता हे कंडिशन जर तुम्हाला जमलं तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. मग कसं करणार बाळांनो, इथे येणार बघा, हे मी इकडे मल्टिप्लाय करा. सो x+5 × 1, x+5 येणार. ठीक आहे, प्लस x × 1, x येणार. आपण बघा यांनी इकडे मल्टिप्लाय केलं, x × 1, x येणार. सो x ने ह्याला मल्टिप्लाय करा. सो काय येणार, x × x+5. ओके, इक्वल टू 1/6. सो आता बघा काय काय होणार. एक काम करतो, ही टर्म इकडे मल्टिप्लाय करतो, 6 ने इकडे करतो, मग ते सॉल्व्ह करतो. बघा x + x दॅट इज 2x. ओके, प्लस 5 ऍज इट इज अपॉन x × x, x². ठीक आहे, प्लस x × x, x², x × 5 दॅट इज 5x प्लस 5x इक्वल टू 1/6. नाव 6 ने याला मल्टिप्लाय करा, ह्याने तिकडे मल्टिप्लाय करा. सो काय येणार मग, दॅट इज 2x + 5. बाहेर किती लिहू, इथं बाहेर लिहिणार 6, कारण 6 ने याला मल्टिप्लाय करतोय. सो इक्वल टू याने इकडे मल्टिप्लाय करतोय, इथं 1 आहे. सो हीच टर्म इथं येणार. सो दॅट इज x² + 5x. ठीक आहे, हे 5 आहे. ठीक आहे, सो 6 ने मल्टिप्लाय करा. सो इथं काय काय येणार, 6 2 जा 12x प्लस 6 5 जा 30 इक्वल टू x² + 5x. आता मला सांगा, ही टर्म इकडे येऊ का ही टर्म इकडे आणू. काय काय जणांचं चुकू शकता. बघा, मला ही टर्म तिकडे न्यावं लागेल. आता हीच टर्म तिकडे का न्यावं लागेल, कारण x² आहे. ठीक आहे, इंडेक्स 2 आहे ना. सो x² नेहमी पॉझिटिव्ह मध्ये पाहिजे. ठीक आहे, जर स्क्वेअर असेल ना तो नेहमी आपल्याला त्याचा कोइफिशियंट पॉझिटिव्ह पाहिजे. सो मी ही टर्म सगळीकडे नेणार. सो काय होणार दॅट टाइम, सो दॅट इज x² + 5x. ठीक आहे, हे प्लस आहे, तिकडे गेला -12x प्लस 30, तिकडे गेला -30 इक्वल टू 0. ठीक आहे, सो x², 5 मधून 12x गेले, 5x मधून 12x गेले, 12 मधून 5 गेले, राहिले 7. सो -7 येणार. ठीक आहे, मोठ्या संख्येचे चिन्ह, -7x -30 इक्वल टू 0. ठीक आहे, सो आता फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, पहिल्या वर स्क्रीनशॉट काढून घ्या, त्याच्यानंतर सांगतो काय करायचंय. ओके, चला आता फॅक्टर कसे पाडायचे ते तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, बघा -30 चे असे फॅक्टर पाडा की त्यांची ऍडिशन किती यायला पाहिजे, -7. ऍडिशन सबट्रॅक्शन -7 यायला पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन -30 यायला पाहिजे. मग मला सांगा कोणते नंबर्स असतील ते. दॅट इज मी हे घेऊ का, 10 3 जा चालतील. बघा इथं मला -7 आणायचं ना. सो मी -10 घेतो. ठीक आहे, बघा -10 + 3 दॅट इज किती, हे प्लस घेतो. ठीक आहे, दॅट इज -7. ओके, एक कंडिशन सॅटिस्फाय झाली. सेकंड कंडिशन काय आहे, सो -10 × +3, -10 × +3, सो दॅट इज -30. म्हणजे ही कंडिशन पण सॅटिस्फाय, ही कंडिशन सॅटिस्फाय आणि ही कंडिशन सॅटिस्फाय.
ठीक आहे, जे कोणी नवीन असतील पहिलं 2.2 क्लिअर करा, त्याच्यानंतर हे बघा. ठीक आहे, समजते का? म्हणून बोललो तुम्हाला ते बघा पहिलं. ठीक आहे, सो मग माझे रूट्स हे असतील. सो ह्याला कसं स्प्लिट करायचे ते तुम्हाला मी सांगितलंय. कसं करणार? दॅट इज x² -7x ला बघा, हे -7x च्या जागी मी -10x लिहिणार. ठीक आहे, -10x + 3x आणि -30 ऍज इट इज द्यायचं. ठीक आहे, इक्वल टू 0. सो ह्याच्यातून मी x कॉमन काढू शकतो. x कॉमन काढतो. ठीक आहे, x -10. ठीक आहे, x कॉमन, एक x आतमध्ये, हा x बाहेर, -10 ऍज इट इज. सो बघा, इथून +3 कॉमन काढतो. 3 कॉमन काढतो. ठीक आहे, ह्याच्यातून 3 कॉमन काढतो. सो 3 च्या डबल मध्ये 30 आहे. हो आहे. सो 3 बाहेर, x तसाच, मायनस तसाच. 3 ने किती मल्टिप्लाय करू की 30? 3 10 जा, सो 10 जा इक्वल टू 0. ठीक आहे, बघा हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट सेम यायला पाहिजे. जर सेम नसतील तर समजायचं तुम्ही कुठेतरी चुकताय. ठीक आहे, सो काय येणार? एक मी हे ब्रॅकेट लिहिणार x -10, हे ब्रॅकेट मी एकदाच लिहिणार. सो सेकंड कोणतं लिहिणार ब्रॅकेटमध्ये? हे ब्रॅकेट लिहिणार x + 3 इक्वल टू 0. सो दॅट टाइम x -10 इक्वल टू 0, हे इक्वल टू 0. सो इथे ना x -10 इक्वल टू 0 और x + 3 इक्वल टू 0. ठीक है, x + 3 इक्वल टू 0. सो दैट इज x इक्वल टू 10 और x इक्वल टू -3. ठीक आहे, पण मला सांगा एज कधी नेगेटिव्ह असतं का? नसतं. सो नेगेटिव्ह व्हॅल्यू कॅनॉट बी ऍक्सेप्टेबल. सो मग x कॅनॉट बी इक्वल टू -3. सो मग मला सांगा एज किती असेल? आपण x कोणाला घेतलं होतं? किशोरचं एज घेतलं होतं. सो मी काय लिहिणार? द किशोर प्रेझेंट एज इज दॅट इज 10. ओके, हे लिहा. आणि खाली काय ना? द विवेक प्रेझेंट एज इज काय घेतलं होतं आपण? x + 5 घेतलं होतं. सो x + 5 ना. सो x ची व्हॅल्यू किती आली? सो 10. सो 10 + 5, सो दॅट इज 15 इयर. ओके, इथे येणार 10 इयर. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. इझीच आहे क्वेश्चन. फक्त आपल्याला थेरोटिकल कन्व्हर्टचं काय करायचं होतं? क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये आणायचं होतं, आणलं. आणि ह्याला तुम्ही सॉल्व बाय फॅक्टरायझेशन करू शकता, सॉल्व बाय कम्प्लीट स्क्वेअर मेथडने करू शकता 2.3, सॉल्व बाय फॉर्म्युला मेथडने करू शकता. ठीक आहे, दॅट्स अप टू यू. ओके, तुम्हाला ज्या मेथडने करायचं त्या मेथडने करा. चला काढा स्क्रीनशॉट. चला नाव क्वेश्चन नंबर 2 बघा, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, म्हणजे ह्या व्हिडिओ मधला सेकंड, दॅट इज क्वेश्चन नंबर किती चालू आहे? 5th वाला. ठीक आहे, बघा काय दिलं इथं? सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन अ सेकंड टेस्ट. म्हणजे एक सुयश नावाचा विद्यार्थी आहे, त्याला 10 मार्क्स जास्त पडलेत. कुणापेक्षा? 10 मार्क्स जास्त पडलेत. कशामध्ये? मोर इन सेकंड टेस्ट. म्हणजे जी काही सेकंड टेस्ट आहे त्याच्यामध्ये 10 मार्क्स जास्त पडलेत. ठीक आहे, 10 मार्क्स जास्त पडल्यात दॅन दी फर्स्ट टेस्ट. म्हणजे तर आपल्याला माहिती का फर्स्ट टेस्ट मध्ये किती होते? जर समजा फर्स्ट टेस्ट मध्ये समजा 5 असतील, मग 5 + 10 15 पडले असतील मे बी. समजा फर्स्ट टेस्ट मध्ये त्याला 15 पडले असतील. सो 15 + 10 दॅट इज 25. सो 25 सेकंड टेस्ट मध्ये पडले असतील. पण आपल्याला हेच माहित नाहीये की फर्स्ट टेस्ट मध्ये त्याला मार्क्स किती पडलेत. माहिती का? नाही माहित. सो मग मी काय करणार? लेट सुयश मार्क्स इन फर्स्ट टेस्ट बी किती घेऊ? दॅट इज x. ओके, सुयश मार्क्स इन अ फर्स्ट टेस्ट बी x. आपल्याला माहिती का किती पडले? नाही माहित. सो मी त्याला काय कन्सिडर केलंय? x घेतलाय. मग आता सुयश ही स्कोर बघा, ही स्कोर मग सेकंड मध्ये किती पडले? बघा त्यांनी सांगितलं सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट. ओके, म्हणजे कंडिशन काय दिले तुम्हाला? ही स्कोर इन सेकंड टेस्ट
सो दॅट इज किती येणार एक्स प्लस 10. बघा ना 10 म्हणजे 10 मार्क्स जास्त आहे कुणापेक्षा दॅन दी फर्स्ट टेस्ट. फर्स्ट टेस्ट मध्ये मी ऍड करणार ना, ठीक आहे. फर्स्ट टेस्ट मी ह्याच्यामध्ये ऍड करणार आणि प्लस 10 मार्क्स पण ऍड करणार. सो दिस इज द सेकंड टेस्ट. ओके, समजतंय का. ही स्कोर इन सेकंड टेस्ट बी लिहितो मी इथं, ठीक आहे. बी एक्स प्लस 10. ओके, सो अकॉर्डिंग टू कंडिशन, आता पुढे काय दिलं बघा, नीट लक्ष द्या. अकॉर्डिंग टू कंडिशन, सो कंडिशन काय आहे बघा, नीट समजा. कंडिशन समजून घ्या. 5 times the score of the second test, 5 times the times म्हणजे काय, दॅट इज मल्टिप्लाय करावं लागेल. 5 times the score of the second test, दॅट इज इथे येणार सेकंड टेस्ट, ठीक आहे. सेकंड टेस्ट इक्वल टू पुढे बघा इन द सेम ऍज स्क्वेअर इन द फर्स्ट टेस्ट. बघा 5 times the second test is equal to पुढे काय दिलंय, द सेम ऍज स्क्वेअर इन दी फर्स्ट टेस्ट. स्क्वेअर इन दी फर्स्ट टेस्ट म्हणजे स्क्वेअर आहे कुणाचा, स्क्वेअर फर्स्ट टेस्टचा, दॅट इज मी इथे लिहिणार फर्स्ट टेस्ट, ठीक आहे. फर्स्ट टेस्ट त्याचा स्क्वेअर. मग मला सांगा आता फक्त व्हॅल्यू पुट करावं लागेल. 5 इंटू सेकंड टेस्ट मध्ये मार्क्स किती आहेत, सेकंड टेस्ट मध्ये मार्क्स आहे ही स्कोर इन सेकंड टेस्ट बी एक्स प्लस 10. सो सेकंड टेस्टचे मार्क्स आहेत एक्स प्लस 10. ओके, इक्वल टू फर्स्ट टेस्टचे मार्क किती आहेत, फर्स्ट टेस्ट दॅट इज फर्स्ट टेस्टचे मार्क आहेत एक्स. सो इथे येणार एक्स स्क्वेअर, ठीक आहे. सो याला क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये बनवूया आपण. बघा एक्स स्क्वेअर आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे आहे. सो इथं बघा 5 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, 5x येणार. ओके, प्लस 5 इंटू 10 दॅट इज 50 इक्वल टू एक्स स्क्वेअर. सो हे टर्म तिकडे न्या. सो काय होणार मग एक्स स्क्वेअर हे प्लस मध्ये तिकडे गेला मायनस 5x तिकडे न्या मायनस 50 इक्वल टू 0, ठीक आहे. हे असं करावं लागेल. आता -50 चे असे रूट्स पाडा की त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन किती यायला पाहिजे, -5 यायला पाहिजे. नीट लक्ष द्या. चला पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा मग सांगतो, कारण तिथं नाही होणार लिहू. लवकर काढा पटकन. चला काढलं का, त्यामुळे मला हे चेंज करू द्या, कारण कसं आहे ते डार्क दिसत नाही ना. चल झालं. नीट लक्ष द्या. बघा -50 चे असे फॅक्टर पाडा, ह्याच्या खालीच द्या काय, ठीक आहे. त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन -5 यायला पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन -50 यायला पाहिजे. सो मी काय घेऊ, 10 इंटू 5 घेऊ शकतो. ह्याला मायनस द्या, ह्याला प्लस द्या, कारण -10 प्लस 5 किती होणार, दॅट इज -5 येणार. -10 प्लस 5, 10 मधून 5 गेले 5 राहिले आणि मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस. सो दिस रूट इज अ करेक्ट. सो सेकंड कंडिशन काय पाहिजे, -10 इंटू 5 -50. सेकंड कंडिशन पण बरोबर आहे. सो माझी हे रूट्स असतील एक्स स्क्वेअर. मग मी ह्याच्या जागी बघा, ह्याच्या जागी हे देणार -10x प्लस 5x -50 इक्वल टू 0, ठीक आहे. हे असं दिला. पुढे ह्याच्यातून काय कॉमन काढू, कॉमन काढता येईल तुम्हाला, x कॉमन काढतो. सो x -10 राहणार प्लस 5 कॉमन काढतो, कॉमन काढता येईल तुम्हाला, मी फास्ट करतोय, ठीक आहे. 5x राहणार, 5 च्या टेबल मध्ये 50 आहे, हो आहे. 5 10 जा, सो इथे येणार -10 ऍज इट इज इक्वल टू 0. बघा सेम आलं, ब्रॅकेट सेम आहे, मग आन्सर पण बरोबर येणार, ठीक आहे. सो x -10 मी हे एकदा लिहिलं आणि एकदा हे लिहिणार. सो x प्लस 5, ठीक आहे. x प्लस 5 लिहिणार इक्वल टू 0, ठीक आहे. चला आता पुढे x बघा, हे ब्रॅकेट इक्वल टू 0 लिहा. x -10 इक्वल टू 0 और x प्लस 5 इक्वल टू 0. सो x इक्वल टू 10 और x इक्वल टू -5. सो मला सांगा टेस्ट मध्ये कधी निगेटिव्ह मार्क्स पडतात, नाही देऊ शकत, ठीक आहे. सो x इक्वल टू -5 नेगेटिव्ह कॅनॉट बी ऍक्सेप्टेबल. ओके, सो कॅन्सल. सो x इक्वल टू किती आले, 10 आले. मग मला सांगा फाइंड हिज स्कोर इन दी फर्स्ट टेस्ट. आपल्याला फक्त फर्स्ट टेस्ट काढायची. सो फर्स्ट टेस्ट मध्ये त्याला किती पडल्या, ही स्कोर
10 मार्क्स. ओके, फक्त 10 मार्क्स लिहा. ओके, काढा स्क्रीनशॉट. इथे खाली सेंटेन्स लिहा बाळांनो. आणि हा, आज मी व्हिडिओ इथे स्टॉप करतो कारण मी आज 2च क्वेश्चन घेतलेत. ठीक आहे, जास्त काही क्वेश्चन घेतलेले नाहीये. समजतंय का? आज 2च क्वेश्चन घेतलेत कारण जरासं काम आहे बाहेर, म्हणून मी, कारण ऑफलाईनचे वगैरे स्टुडंट वगैरे येणार आहेत नाही का, म्हणून जरासा आज इथं स्टॉप करतोय. ठीक आहे, आणि मला अभ्यास, हा जो काय अभ्यास आहे ते 2 टाइम्स दाखवा. ठीक आहे, काही काही जण ग्रुपवर मला दाखवतात, जिथं फ्री ऑनलाईन क्लासेस आहेत तिथं कोणच नाही दाखवू शकत मला, कारण काय केलं मी, मेसेज ऑफ केले. ठीक आहे, जे कोणी रेग्युलर स्टडी करत आहे, समजतं का मी काय म्हणतोय, जे कोणी रेग्युलर स्टडी करत आहे पण मला अभ्यास दाखवत नाहीये, तसं करू नका. अभ्यास दाखवा. जे रेग्युलर अभ्यास करतात ना, मी त्यांना दुसऱ्या ग्रुपमध्ये मी ऍड करतोय. समजतंय का? जे रेग्युलर स्टडी करतात त्यांचा ग्रुप वेगळा आहे, आणि 10th स्टँडर्डचा फ्री नाही का, फ्री ऑनलाईन क्लास तो वेगळा ग्रुप आहे. बघा तुम्हाला कसं करायचं. जर तुम्ही मला प्रायव्हेट मेसेज करून नाही का अभ्यास दाखवत असेल तर मी तुम्हाला दुसऱ्या ग्रुपला जॉईन करू शकतो. ठीक आहे, इथून पुढे काय करताय बघा, तुमच्यावर आहे सगळं, आणि मी एवढं तर तुमच्यासाठी एफर्ट्स घेतोय, सो तुमचा पण एफर्ट जास्तच पाहिजे माझ्यापेक्षा. ठीक आहे, आणि हा, मॅथ्स मध्ये तुम्ही जर रेग्युलर असेल तर मी 100% सांगतो 90+ क्रॉस करणार तुम्ही मॅथ्स मध्ये तर. ठीक आहे, आउट ऑफ पण पाडू शकता तुम्ही. काय म्हणते समजते का? आउट ऑफ पण पाडू शकता जर माझं तुम्ही ऐकणार, जसं करणार, म्हणजे नाही का आन्सर वगैरे देणार आणि रेग्युलर स्टडी करणार, तर तुम्हाला पडू शकतात 90+. 100% गॅरंटी आहे. ओके, कारण टीचिंग पण त्या लेवलची आहे. काय काय जण आत्ता जॉईन झाले असतील त्यांना डायरेक्ट नाही समजणार. जे आधीपासून बघत आलेलं आहे त्यांना तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, आणि अजून काय विचारायचं तुम्हाला अजून काय? आता हा, हे झाल्यावर कोणतं मी हे घेऊ, पायथागोरस स्टार्ट करू. पायथागोरस स्टार्ट करावं लागेल मला, कारण ह्याचे 2 चॅप्टर आणि पुढचे जॉमेट्रीचे 2 चॅप्टर होते. ठीक आहे, मग पुढचा पायथागोरस स्टार्ट करतो. चालेल ना? आणि अभ्यास पण डेली दाखवा, आणि रेग्युलर 8 वाजता लाईव्ह या. ओके, आज लेट झालेला आहे, जाऊ दे आता काय करणार आपण. चला, तोपर्यंत बाय बाय.